लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा 9 लाख कोटींवर पाहण्याचा अंदाज। पहिल्या तिमाहीत घेतलं 24,000 कोटींचं कर्ज। सरकारनं खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करावी, काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी। तर कर्जासाठी लाडक्या बहिणींना बदनाम केलं जात असल्याचा आरोप। कर्ज काढून दिवाळी असा महायुती सरकारचा कारभार। राज्यातल्या कर्जाच्या डोंगरावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आता गाठीभेटी होतच राहणार। राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दसरा मेळाव्याला राज येणार का यावर उत्तर देणं टाळलं। लवकरच योग्य वेळ येईल, उद्धव यांचं सूचक वक्तव्य। मराठवाड्यात 1.25 लाख लाडक्या बहिणी अपात्र, खोटी कागदपत्र सादर करत योजनेचा लाभ घेतला। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर कारवाई। चिपळूणमध्ये मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा लाडकी बहीण योजनेतून अर्ज बाद। घरात गाडी असल्यानं कारण देत प्रशासनाकडून महिलेची चेष्टा। गरजवंतांना मदत द्या, महिलेची सरकारला विनंती। कोल्हापूरमध्ये शिक्षण विभागाकडून बॅक बेंचर संकल्पना संपुष्टात। शाळेत आता यू आकाराची बैठक व्यवस्था। नो बॅक बेंचर संकल्पना राबवणारा पहिला जिल्हा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठवाड्याचा दौरा करणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री पाहणी करणार। पाहणी दौऱ्यानंतर मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणानं राजीनामा दिल्याची माहिती। नवीन महाधिवक्ता नेमणूक होईपर्यंत बिरेंद्र सराफ काम पाहणार। आणि जालन्यामध्ये 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी। आमदार अर्जुन खोतकरांसमोरच मारहाण। हाणामारीचं कारण अस्पष्ट।